आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना, मुख्यमंत्री, विविध मंत्री आणि उपजिल्हाधिकारी साहेबांमार्फत निवेदन देत आहोत. आमची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. कारण निरपराधाचा बळी जाऊ नये. निरपराध लोक हे कोंबड्यासारखे नाहीत, त्यांना मारलं जातं कोठडीमध्ये. अनेक प्रकरण झालेत. तामिळनाडूमध्ये 9 पोलीस कोठडीमध्ये लोकांचा मृत्यू, हत्या केली जाते. पोलीस कोठडीमध्ये लोकांचा फाशी झाली. पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ पाहिजे. सोमनाथ सुरक्षित बसलेच पाहिजे. तोच निर्णय सोमनाथ त्याच त्याला मिळावा. पण बहुजन विकास अभियानची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून प्रत्येक पोलीस ठाणे कोठडीमध्ये आज सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत. आणि हे सीसीटीव्ही कॅमेरे जर कोणत्या अधिकारी बसवत नाही, त्या पोलीस अधिकारी तात्काळ निलंबित करा. ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. कारण आज माणसाचा मृत्यू हे काही कोंबड्या मारण्यासारखं झालेलं आहे. लहान सहान गोष्टीवर त्याला अटक करायची, निरपराध लोकांना मार मारायचं आणि त्याला ठार मारलं जायचं. पोलीस स्टेशन कत्तलखाने बांधलेत, पोलीस ठाणे भ्रष्टाचाराचे आडे बांधलेत. पण बहुजन विकास अभियान आज देशामध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे. संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत. ही बहुजन विकास अभियानाची राष्ट्र मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान असेच विविध आंदोलन आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने अशी अभिनव आंदोलन करून आम्ही शासनाला जाहीर करणार आहोत. सांगतो देतो. जय हिंद. आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने माननीय पाटील साहेबांना निवेदन देत आहोत की देशामध्ये, राज्यामध्ये आज पोलीस कोठडीमध्ये निरपराध लोकांचा बळी जात आहे. त्यांना टॉर्चर करून मारलं जात आहे. पण प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. पोलीस कोठडीमध्ये लोकांचा मृत्यू, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, पोलीस कोठडीमध्ये लोकांचा मृत्यू, पोलीस कोठडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेच पाहिजे. पोलीस कोठडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेच पाहिजे. आदरणीय महामहिम राष्ट्रपती देत आहोत. आमच्या निवेदन भावना पाटील साहेबांनी वरिष्ठांना कळून आम्हाला न्याय द्यावा, मी त्यांना विनंती करतो. जय हिंद.